राम, असं काय झालं की तुम्ही सर्व जगाचा त्याग केला, आपल्या माता पित्यांचा त्याग केला, ना आवडे जन धन माता पिता, आणि दरवाजा लावून एका कक्षामध्ये शांत रडत बसलेत. त्यावेळेस प्रभू श्रीराम म्हणतात, गुरुदेव, मी आजपर्यंत हा संसार पाहिला नव्हता. या संसारातली मी रोगराई कधी पाहिली नव्हती, वृद्धत्व कधी पाहिलं नव्हतं, गरिबी कधी पाहिली नव्हती. आज या देहातून, या डोळ्यातून मी सारी गरिबी पाहिली, वृद्धत्व पाहिलं, सगळे लोकांचे कष्ट पाहिले. मला असं वाटतं, जर ही आयुष्य रूपी नौका आज न उद्या संपणारच आहे, तर ही लोक कष्ट का करतात? जर आज न उद्या या शरीराला वृद्धत्व येणारच आहे, तर ही लोक या शरीराला एवढं का जपतात? आज न उद्या तुमचा माझा अंत होणारच आहे, तर आपण जीवन काय जगतो? हा प्रभू श्रीरामांचा आपल्या गुरूंना विचारलेला प्रश्न होता. त्यावेळेस गुरुदेव म्हणतात, राम, कोणत्याच प्राण्याचा जन्म कोणत्याच कारणाविना होत नाही. त्या प्राण्याच्या जीवनाचं काहीतरी ध्येय, मूलमंत्र भगवंताने प्रारब्धाने ठरवलेलं असतं. भोगतो ना घडे संचिता वाचोनी, करावे ते मने समाधान, करावे ते मने समाधान, करावे ते मने समाधान, मनवोनी मने मानो नये